आदिनाथांच्या आदिम नादापासून गोरक्षनाथाच्या दिव्य ज्ञानापर्यंत कथा. हिमालयाच्या खोल गुहेत जिथे फक्त वाऱ्याचा आवाज ऐकू येत होता, तिथे एक वृद्ध नाथयोगी ध्यानात बसले होते. त्यांच्या डोळ्यात शांतता होती आणि चेहऱ्यावर हजारो वर्षाचं ज्ञान. त्यांच्यासमोर एक तरुण बसला होता, मनाने तुटलेला, आतून रिकामा झालेला. तो म्हणाला, गुरुदेव, मी जग फिरलो, पुस्तकं वाचली, लोकांवर विश्वास ठेवला, प्रेम केलं, पण मला अजूनही शांती मिळाली नाही. मन सतत जळतंय. भीती, दुःख, अपमान, विश्वासघात हे सगळं संपतच नाही. वृद्ध योगी शांत हसले. ते म्हणाले, तू बाहेर जग शोधत राहिलास, पण स्वतःच्या आत्म्यात कधी डोकावलंच नाही. नाथ संप्रदाय म्हणजे फक्त योग नाही, तो आत्म्याचा प्रवास आहे. आदिनाथाचा आदिम नाद. गुरु म्हणाले, सगळं सुरू झालं आदिनाथापासून. जेव्हा जगात काहीच नव्हतं, ना शब्द ना विचार, तेव्हा फक्त शांतता होती. त्या शांततेतून शिव प्रकट झाले. तेच आदिनाथ, पहिले योगी, पहिले गुरु. त्यांनी जगाला सांगितलं, माणूस बाहेर नाही हरवत, तो स्वतःच्या मनात हरवतो. तरुण शांतपणे ऐकत होता. दृष्टांत 1, समुद्र आणि लाट. गुरूंनी विचारलं, लाट समुद्रापासून वेगळी असते का? तरुण म्हणाला, नाही. गुरु म्हणाले, तसंच आत्मा कधी देवापासून वेगळा नसतो. कानमंत्र. तू एकटा नाहीस, तुझ्यातच परमात्मा श्वास घेतो. मत्स्येंद्र नाथाचा जन्म. गुरु पुढे म्हणाले, एकदा आदिनाथ समुद्रकिनारी योग ज्ञान सांगत होते. ते ज्ञान एका माशाने ऐकलं. त्या दिव्य शक्तीने तो मासा योगी बनला. तोच मत्स्येंद्र नाथ. त्यांनी जगाला शिकवलं, ज्याचं मन शांत त्याला सत्य ऐकू येतं. तरुणाच्या डोळ्यात पाणी आलं. दृष्टांत 2, शांत गुहा. गुरु म्हणाले, गोंधळात सत्य ऐकू येत नाही, गुहा शांत असते, म्हणून तिथे प्रतिध्वनी ऐकू येतो. कानमंत्र. मन शांत नसेल तर देवाचाही आवाज ऐकू येत नाही. गोरक्षनाथाची तपश्चर्या. गुरु म्हणाले, गोरक्षनाथांनी शरीर जिंकलं, भूक जिंकली, झोप जिंकली, पण सर्वात कठीण युद्ध होतं मनाशी. कारण बाहेरचा शत्रू दिसतो, पण आतला अहंकार दिसत नाही. दृष्टांत 3, आरसा. गुरूंनी त्याला पाण्यात पाहायला सांगितलं. पाणी अस्थिर होतं, म्हणून चेहरा दिसत नव्हता. शांत झाल्यावर चेहरा स्पष्ट दिसला. कानमंत्र. मन शांत झालं की आत्मा स्पष्ट दिसतो. दृष्टांत 4, नदीचा प्रवास. एक नदी खडकावर आदळत वाहत होती. गुरु म्हणाले, दगड नदीला थांबवत नाहीत, ते तिचा आवाज सुंदर करतात. कानमंत्र. दुःख तुला तोडायला नाही, तुला मजबूत बनवायला येतं. दृष्टांत 5, वाळलेलं झाड. गुरूंनी एक वाळलेलं झाड दाखवलं. मुळं मात्र हिरवी होती. कानमंत्र. आयुष्य वरून संपल्यासारखं वाटतं, तरी आशा आत जिवंत असते. दृष्टांत 6, कुंभार आणि माती. कुंभार मातीवर प्रहार करत होता. तरुण म्हणाला, तो तिला तोडतोय. गुरु हसले, नाही, तो तिला घडवतोय. कानमंत्र. देव वेदना देत नाही, तो आत्म्याला आकार देतो. दृष्टांत 7, फूल. एक फूल शांतपणे सुगंध देत होतं,
कुणी कौतुक केलं नाही तरी ते फुलत होतं. कानमंत्र. खरा चांगुलपणा आवाज करत नाही. दृष्टांत 8. पक्ष्याची पंख. वादळात एक पक्षी शांत बसला होता. कानमंत्र. फांदी तुटली तरी चालेल, स्वतःच्या पंखावर विश्वास ठेव. दृष्टांत 9. श्वास. गुरु म्हणाले, लोक सोडून जातील पण श्वास शेवटपर्यंत साथ देईल. कानमंत्र. श्वासात देव शोध, मंदिरात नाही. दृष्टांत 10. गुरुचा स्पर्श. तरुण रडू लागला, गुरुदेव मी खूप तुटलोय. गुरूंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, अंधार कितीही जुना असो, एक दिवा पुरेसा असतो. त्या क्षणी तरुणाच्या डोळ्यात शांतता उतरली. शेवटचा मनाला भिडणारा विस्तृत कानमंत्र. माणूस आयुष्यभर जगाला खुश करण्यात व्यस्त राहतो, पण स्वतःचा आत्मा रडतोय हे त्याला दिसत नाही. लोक तुझ्या उपयोगापुरते जवळ येतील, गरज संपली की दूर जातील. पण गुरु तू तुटलेला असतानाही तुला सोडत नाहीत. नाथ संप्रदाय सांगतो, संसार म्हणजे वाळू, जितकी घट्ट पकडशील तितकी हातातून निसटेल. शांत बसायला शिक, स्वतःच्या श्वासाला ऐकायला शिक, कारण देव बाहेर नाही, तो तुझ्या आत बसलाय. लोकांच्या शब्दांनी तुटू नको, कारण दगड फक्त काचेवर परिणाम करतात, हिरा तुटत नाही. ज्या दिवशी तू स्वतःच्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुला जग जिंकायची गरज उरणार नाही. जग तुला तेव्हाच समजतं जेव्हा तू शांतपणे एकटा रडलेला असतोस. संसार तुझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहतो, पण गुरु तुझ्या आत्म्यातलं दुःख ओळखतात. लोक साथ सोडतील म्हणून तुटू नको, कारण सावलीही अंधारात सोबत सोडते. ज्याने स्वतःच्या मनाला शांत केलं त्याला बाहेर सुख शोधावं लागत नाही. गुरुकृपा म्हणजे चमत्कार नाही, तुटलेल्या मनाला पुन्हा जगण्याची ताकद देणारी शांत शक्ती आहे. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय सियाराम.